सहकारातील दीपस्तंभ म्हणून कोल्हापुरातील श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेची ओळख आहे। या संस्थेचा एकूण व्यवसाय 600 कोटी रुपयांचा असून 342 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत। पारदर्शी कारभारामुळे या पतसंस्थेचा नावलौकिक वाढतोय असं मत संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी व्यक्त केलं। श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या 37व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेची सर्वसाधारण सभा पार पडली। कोल्हापुरातील शाहूपुरी स्थापन झालेल्या श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली। अध्यक्ष अनिल पाटील, मार्गदर्शक सुभाष अण्णा चौगुले, उपाध्यक्ष श्रीकांत नागवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेला सुरुवात झाली। अहवाल वाचन आणि ताळेबंदाची माहिती अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली। संस्थेचा एकूण व्यवसाय 600 कोटींचा असून 342 कोटींच्या ठेवी आहेत। 237 कोटी रुपयांचं कर्ज दिलं असून 107 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि राखीव निधी 19 कोटी रुपयांचा असल्याचं पाटील यांनी सांगितलं। गेल्या 37 वर्षात संस्थेला भिशीपासून पतसंस्थेपर्यंत रूपांतर करण्यासाठी ज्या माजी संचालकांनी सहकार्य केलं त्यांचा सन्मान करण्यात आला। सेवानिवृत्त विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, सेवानिवृत्तीनंतर LLBची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल माजी पोलीस उपाधीक्षक RR पाटील तात्या यांचा गौरव करण्यात आला। माजी संचालक बबन गाताडे, विलास मिर्जे, सुभाष आवटे, आनंदराव भालकर यांचा सन्मान करण्यात आला। तसंच सिद्धार्थ शेटे यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तसंच पाटबंधारे विभागात सागर पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल आणि अक्षता सावेकर यांची एअर होस्टेसपदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्त झालेले महादेव पाटील यांचा तसंच राजन पाटील यांचा असिस्टंट जनरल मॅनेजर वसंतराव चव्हाण आणि शशिकांत मोरे यांच्या हस्ते सन्मान झाला। यावेळी संस्थेचे संचालक प्रवीण पाटील, अमरनाथ गाताडे, अभिजित मणियार, अरुण बहिरशेठ, बाजीराव सावंत, बाबूराव कांबळे, मनीषा कुलकर्णी, प्राध्यापक मधुकर पाटील, सहाय्यक जनरल मॅनेजर तुकाराम पाटील, कुंतीनाथ शेटे यांच्यासह सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते।